अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला गुरुचैत्र पारायण, उघड्या डोळे बघा नीट. खूप जणांचे कॉल येत आहे, मेसेज येत आहे, मी डोळ्याने काही गोष्ट बघतोय. खरंच खूप अवघड आहे. गुरुचैत्र पारायण हा खेळ नाहीये. गुरुचरित्र पोथी हे खूप नियमानुसार आहे आणि खूप जण जे काय आहे ते गुरुचरित्र पारायणला एक एक मजा किंवा खेळ समजताय. कोणी उठतंय गुरुचरित्र पारायण करतंय. गुरुचरित्र पारायण हा 5वा वेद आहे. दत्त महाराजांची सेवा आहे. खूप जण असे आहे की मोठं गुरुचरित्र आपण म्हणतो की मोठं गुरुचरित्र वाचू नका. खूप जणांचे असे कॉल आले, दादा मोठं गुरुचरित्र आम्ही वाचलं, दिवसभर जरी बसले तरी पण त्यांचं वाचन पूर्ण नाही झालं. विचार करा, नाही झालं त्यांचं वाचन पूर्ण. खूप जण असे की एक सेवेकरीता त्यांना म्हटलं मी मोठं गुरुचरित्र वाचू नका, तरी पण ते वाचायला बसल्या आणि वाचायला बसल्यानंतर त्यांचं जे दिवसभर ते वाचूच शकल्या नाही. ते शेवटी म्हणे दादा आम्ही वाचू शकत नाही म्हणे, आम्ही बंद करतो म्हणे. तुम्ही गुरुचरित्राचा अपमान करू नका. खूप जण जे आहे ते गुरुचरित्र मराठी वाचायचं का संस्कृत वाचायचं त्याच कन्फ्युज मध्ये ते अजून त्यातून बाहेर पडलेच नाही. ते गुरुचरित्र संस्कृत वाचायचं का मराठी वाचायचं? गुरुचरित्र संस्कृत मध्ये आहे ते वाचायचं, नंतर मराठी भावार्थ वाचायचं आपल्याला समजण्यासाठी. काही काही जण जे असे नवीन आहे, हौशे नवशे गौशे, ते काय करताय, गुरुचरित्रामध्ये जो मराठी भावार्थ आहे 10 मिनिटात गुरुचरित्र वाचन पूर्ण करून घेत आहे. झालं. गुरुचरित्र म्हणजे परम पावन ग्रंथ आहे. गुरुचरित्राची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय वाचू नका. काय वाचायचंय आपल्याला, कसं वाचायचंय, नुसते बोट फिरवायचे का? आता एक सेवेकरीताईचे जे फोन येतात त्यातून मला खूप शंका, म्हणजे त्यांच्या पण खूप शंका असतात आणि हे दत्त महाराज सांगत असतात. सेवेकरीताईंनी फोन केला, ते म्हणले की दादा गुरुचरित्र केंद्रामध्ये ते वाचताय, माईक मध्ये 5वा 6वा अध्याय चालू असेल तर यांचा 5वा अध्याय चालू होता, त्यांचा 6वा अध्याय चालू होता, माईकवाल्यांचा यांचा 5वा अध्याय चालू होता. समर्थाचा 8वा अध्याय चालू तरी पण यांचा 6वा अध्याय चालू आहे. मग मी त्यांच्या स्पीडने कसं वाचू शकते? आणि बाकीचे म्हणता वाचा. नुसतं गुरुचरित्र वाचून संपवायचं नाही. लक्षात घ्या, लक्षात घ्या. आपण काही चुकीचं करतोय का हे बघा सगळ्यांनी. गुरुचरित्र पारायण करणं नुसतं म्हणजे वाचणं म्हणजे संपलं असं नाहीये, असं खूप जणांना वाटतंय. तुम्ही जर नियमाने जर गुरुचरित्र वाचलं तर त्याचं फळ भेटतं. नाही तर तुम्ही असे किती गुरुचरित्र पारायण केले तर फळ भेटणार नाही. काही काही लोक भ्रमिष्ठ झाले, सोपं नाही ते. म्हणून कोणी कोणी दत्त महाराजांची सेवा करत नाही. दत्त महाराजांना शिस्तप्रिय महाराज, दत्त महाराजांना शिस्तप्रिय आहे, शांतताप्रिय, नियमप्रिय. तुम्ही टी शर्ट वर, जीन्सच्या पॅन्ट वर याच्यावर गुरुचरित्र वाचू लागले लोक. आता काय काय बोलणार आपण? आता सवळ तर कोणी घालतच नाही. सवळ घालून काही काही जणांना सवळच माहित नाही. खूप कमेंट येत आहे म्हणून मी सांगतो आपल्याला. आता सवळ म्हणजे काय? सवळ म्हणजे असा जो कपडा असतो त्याला शिलाई नसते. सवळ्यामध्ये आपण उपवस्त्र म्हणजे काय, बनेल असेल, अंडरमॅन असेल, ते उपवस्त्र घालत नाही, सवळ घालतो. हे असं अंगावर घेतो फक्त. महिलांनी साडी असेल, हातामध्ये बांगड्या असेल, कुंकू असेल, हळद असेल, हे सगळं लावून डोक्यावर पदर असेल, हे महिला घालत्या साड्या. पुरुष कोणी धोतर घालत नाही, लाज वाटते त्यांना. मग तुम्ही सवळ न घालता नुसतं जीन्सच्या पॅन्टवर बसू लागले, काय काय नाईट पॅन्टवर बसू लागले. बघितलं नाही, खूप जणांचे बघितले. करून फायदा नाही त्याचा. गुरुचरित्र हा खेळ नाहीये. गुरुचरित्र वाचायला पण आपलं नशीब लागतं. तुम्ही घरी पारायण करत असणार, त्रास होतो. घरी वादविवाद होता, भांडणं होता, सगळं होतं. आता एखादं सांगतो मी आपल्याला. एका सेवकरीताई आमच्या इकडेच त्या केंद्रामध्ये गुरुचरित्र पारायण केलं, छान आहे. घरी आले, त्यांची भांडणं झाली.
का झाले भांडणं, का होतं भांडणं? गुरुचरित्रामध्ये एनर्जी, ताकद आहे, एक शक्ती आहे. आणि ती शक्ती काय होतं, आपण वाचन केल्यानंतर आपल्या अंगामध्ये एनर्जी निर्माण होते. एनर्जी आपण काय करतो, मग कोणाशी वाद करणं, कोणाशी बोलणं, भांडणं, त्याच्यामध्ये एनर्जी वेस्ट करतो. जेवढे आपण गुरुचरित्र वाचल्यानंतर जेवढे नम्र होणार, तेवढी ताकद आपल्याला चांगली भेटत असते. खूप जणांचं केंद्रामध्ये किंवा याच्यामध्ये एक जण माईकवर वाचतोय, तुम्ही नुसतं बोट फिरवताय, मग तुम्ही फक्त बोट फिरवण्यासाठी बसताय का? हा माझा प्रश्न आहे. स्वतः वाचतच नाही, स्वतः वाचायला पाहिजे. स्वतः आपल्या देवाने आपल्याला मुख दिलं, डोळे दिले, बुद्धी दिली, नुसते मान हलवायला नाही दिली. खूप ठिकाणी काय होतं, माईकवर एक जण बोलतो, बाकीचे नुसते मुख तोंड बंद असतं त्यांचं, नुसते बोट फिरवता. गुरुचरित्र वाचन त्याला म्हणत नाही. गुरुचरित्र वाचन नाही, त्याला तुम्हाला थोडा राग येईल माझा, पण हे मी बघतोय कालपासून खूप फोन येत आहे, मेसेज येत आहे, इंस्टाग्रामवर मेसेज असेल, याच्यावर मेसेज असेल, खूप आहे. गुरुचरित्र जर व्यवस्थित तुम्ही वाचलं नाही, काही काही लोक भ्रमिष्ठ होता, माझ्या समोर बघितलेले मी लोक तसे भ्रमिष्ठ होतात. ते कधी आयुष्यात गुरुचरित्र वाचतच नाही, मग कधी हात लावत नाही ते पोथीला, एवढा करंट आहे ते, सोपं नाही ते. काही काहींना कसं मजाक मध्ये दुसरं कोणी वाचतंय, मग आपण पण चला, चालले केंद्रामध्ये, चालले मठामध्ये, चालले इकडं, बसू लागले घरी, नुसतं मराठी भावार्थ वाचायचं 10 मिनिटात, झालं गुरुचरित्र पारायण. आणि आम्ही गुरुचरित्र पारायण करतो. आपण करणारे कोण नाहीये, करून घेणारे दत्त महाराज. पण आपण जर पूर्ण नियम समजून, पूर्ण समजून उमजून जर माहिती घेऊन जर केलं, तर तसं माहिती पूर्ण भेटते. माझ्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण माहिती टाकत असतो. अशी माहिती तुम्हाला कोणी सांगत असेल मला नाही माहिती, पण जे मला जे अनुभव आहे ते मी माहिती टाकत असतो. तरी पण मग खूप जण व्हिडिओ बघतच नाही, फक्त कॉल करायचे आणि विचारायचं, तसं नाही जमत ते. पूर्ण माहिती घ्या आणि स्वतः वाचा आणि त्यातून भावार्थ समजून घ्या. गुरुचरित्र मराठीमध्ये वाचायचं, संस्कृतमध्ये वाचायचं. गुरुचरित्र हे पहिले संस्कृतमध्ये वाचा, त्याचा मराठी भावार्थ समजून घ्या आणि त्यातून मग काही आपल्याला गुरुचरित्रामध्ये काय आहे हे समजेल आपल्याला. खूप जण मग काय करता, मग ते बाहेरचं पाणी असेल, बाहेरचं खाणं असेल, मग गादीवर बसणं असेल, हे असेल, काही काही जण गुरुचरित्र वाचताना गादीवर पण झोपतात, आहे तसे खूप जण आहे. तुमचे काही काही जण सांगता, काही काही जण सांगत नाही. आणि मोठं गुरुचरित्र आहे ते वाचायला खूप वेळ लागतो, त्याला बसणारा माणूस पाहिजे. म्हणून दिंडोरीपर्यंत गुरुचरित्र वाचावं, 1.5 तासामध्ये होऊन जातं ते, काही नाही. आणि मुळामध्ये महिलांना गुरुचरित्र वाचायला सांगितलेलंच नाहीये. टेंबे स्वामी महाराजांनी तर गुरुचरित्र महिलांना वाचायला सांगितलेलं नाहीये, पण दिंडोरीपर्यंत जे गुरुचरित्र आहे ते 1.5 तासाचं आहे, ते नॉर्मल तुम्ही करू शकता. पण त्याच्यामध्ये पण काय होतं, वाचनामध्ये जास्त लक्ष नसतं कोणाचं, वाचन नाही. आपलं मत कसं आहे की गुरुचरित्र आपल्या मुखाने वाचलं गेलं पाहिजे, हा आपला अट्टाहास असतो. म्हणून तुम्ही मठामध्ये, केंद्रामध्ये किंवा घरी वाचणार ना, तर आपल्या कानाला ऐकू येईल त्याप्रमाणे गुरुचरित्र वाचलं पाहिजे. पण तसं होतच नाही. खूप जण नुसते बोट फिरवत आहे. तर आपण बळजबरी गुरुचरित्र पारायणला बसलो का, आपल्या लोकांनी बसवलं का, आपण स्वतः बसलो, त्याचं अनुकरण प्रत्येकाने करावं. गुरुचरित्र वाचतो म्हणजे काय करतो आपण, नुसतं बसायचं आणि नुसते बोट फिरवायचे, तसं नाहीये. गुरुचरित्र मध्ये आपलं आयुष्य जरी गेलं तर गुरुचरित्र समजणार नाही आपल्याला. मग ते समजण्यासाठीच वाचायला पाहिजे. वाचलं तर आपल्याला लक्षात येतं, वाचलं, ऐकलं तर आपल्या लक्षात येतं, नाही तर नाही येत ते. माईकवर कोणता अध्याय चालू असतो ना, आपला कोणता अध्याय चालू असतो, आपण बाजूला गप्पा मारत असतो, नाही चालणार. वाचना काळामध्ये आपल्या मुखातून दुसरा शब्द पण नाही यायला पाहिजे कोणता. खूप जणांना गुरुचरित्र पारायण करताना झोप येते, गुरुचरित्र पारायण करताना रडू येतं, खूप जणांना गुरुचरित्र पारायण करताना मनामध्ये वाईट विचार येतात, वाईट विचार, घाणेरडे विचार येतात, दुसऱ्यांबद्दल द्वेष निर्माण होतो. गुरुचरित्र वाचन करताना आपलं मन भटकतं,
मन कोणाचं भटकतं माहिती का? जे वाचत नाही त्यांचं मन भटकतं. माईकवर चालू असतं ते गण गण गण, माईकवर वाचणारे वाचत राहतात ते, आणि आपण काय करतो खाली, आपण वाचतच नाही, आपलं लक्ष दुसरीकडे असतं, आपलं मन दुसरीकडे भटकत असतं. आपलं मन पहिले स्थिर करा, मग गुरुचरित्र वाचा. आता जे गुरुचरित्र वाचन करताना कोणाला रडू येत असेल त्यांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये गोमित्र घ्यायचं आणि वाचताना गोमित्र शिंपटायचं. ज्यांना गुरुचरित्र वाचन करताना घाम फुटत असेल त्यांनी पण गोमित्र शिंपटायचं. गुरुचरित्र पारायण करत असताना जर मनामध्ये वाईट विचार येत असेल तर भस्म लावायचं रोज. भस्म न लावता गुरुचरित्र पारायण करायचं नाही. उघडा डोळे बघा नीट. भस्म न लावता गुरुचरित्र वाचायचं नाही. कपाळी भस्म, दोन्ही हाताला भस्म, पोटाला भस्म, छातीला, सगळ्या अंगाला भस्म लावायचं. 16 अंग आहे आपले, तर 16 अंगाला भस्म लावायचं. मग पारायणाला बसायचं. तुम्ही केंद्रामध्ये बसा, मठात बसा, कुठं बसा. आणि मनामध्ये वाईट विचार येत असेल ना, ते वाईट विचार दाबायला पाहिजे. कांदा, लसूण, वांगे हे असे उग्र पदार्थ खायचे नाही. अति चहा पिणं ते पण करायचं नाही. शांत राहणं, चिडचिड करणं, मनापासून सेवा करणं, ह्या गोष्टी करणं महत्वाचे आहे. आणि खूप जण म्हणतात दादा की आम्हाला गुरुचरित्र वाचनच होत नाही, वाचन करताच येत नाही आम्हाला. तुमचं मन स्थिर नाही तर काय वाचन करणार तुम्ही? शेजारच्या बायका बसल्या म्हणजे तुम्ही बसल्या म्हणजे झालं तुमचं गुरुचरित्र. तसं नाहीये ते. आपण करणार असाल तर आपण मनापासून जे नियमाप्रमाणे जेवढे नियम आहेत, नियम तर ठीक आहे, नियम बाजूला, पण तुम्ही स्वतः वाचा मुखाने. कमेंट करून सांगा कोण कोण गुरुचरित्र वाचतं. स्वतः मुखाने तुम्ही गुरुचरित्र वाचा. मुखाने गुरुचरित्र वाचलं तर त्याचं फळ तुम्हाला तसं भेटेल, अन्यथा फळ भेटणार नाही. तुम्ही असे किती गुरुचरित्र करा, काही नाही. वाचणं महत्वाचं आहे. आपण वाचून त्यातून काही बोध घ्या आणि आपलं मन स्थिर करायला पाहिजे. गुरुचरित्र वाचताना मन स्थिर नसेल तर तुम्ही वाचून फायदाच नाही तसा. म्हणून असे मला खूप फोन आले, मेसेज आले, त्याच्यातून मी काही व्हिडिओ करायचा प्रयत्न करतोय. आता लोकांनी डोळे उघडायला पाहिजे. गुरुचरित्र म्हणजे खेळ नाहीये. आणि काही काही लोक खरंच भ्रमिष्ट झालेले, सोपं नाहीये त्या. सगळे नियम पाळून सगळ्या गोष्टी करून गुरुचरित्र वाचावं. नाही जमत असेल तुम्हाला तर स्वामीचरित्र वाचा, काही नियम नाहीये. संक्षिप्त गुरुचरित्र वाचा, जास्त नियम नाहीये. नामस्मरण करा, काहीच नियम नाहीये. बस, त्यामुळे जास्त ताण घ्यायचा नाही. नामस्मरण आत्ती करा, 1 करोड 2 करोड जेवढं जप करता तेवढं जप करा, बस, दुसरं काही नाही. गुरुचरित्र करायचं असेल तर नियम करून करायचं, नाही जमलं सरळ नामस्मरण करायचं. एवढं सगळ्यांनी लक्षात ठेवावं. मला जे काही गोष्टी खटकल्या त्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं. त्यातून तुम्ही काही बोध घ्यावा. जास्त विचार करायचा नाही. वाचताना फक्त वाचण्याकडे लक्ष द्या. घरी काय चाललं, इकडे काय चाललं, याचं काय चाललं, तसं काय चाललं, मोबाईलकडे लक्ष, फोटो काढायचे, अशा गोष्टी करू नका. झालेली सेवा. अजून पण कमेंट मध्ये अजून काही आपले प्रश्न असेल तर आपण मला सांगावं ह्याच रिलेटेड. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.